मकर राशी 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशीफलात जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी 3 ग्रह त्यांची राशीचिन्ह बदलणार आहेत। खरं तर जूनच्या या पहिल्या आठवड्याच्या मध्यभागी 6 जून रोजी मंगळ, बुध आणि चंद्र हे तिन्ही ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत। अशा परिस्थितीत मंगळ आणि केतूच्या भेटीमुळे कुजकेत योग तयार होईल। दुसरीकडे बुध मिथुन राशीत प्रवेश केल्याने भद्रराज योग तयार होईल, तर चंद्र या दिवशी तुळ राशीत प्रवेश करेल आणि गुरु आणि शुक्र यांच्यासोबत नवम, पंचम आणि ससप्तक योग निर्माण करेल। या आठवड्यात जेव्हा चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरु आणि चंद्र एकमेकांपासून 4थ्या आणि 10व्या घरात राहून गजकेशरी राजयोग निर्माण करतील। अशा परिस्थितीत हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो। चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। 2 ते 8 जून 2025च्या या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसमोर अनेक नवीन संधी येतील, ज्यामुळे त्यांचे मनोबल आणि उत्साह द्विगुणित होईल। तुमच्या आत आनंद वाढेल, तुमच्या क्षमतेमुळे तुमचा आदर वाढेल। व्यवसायात दीर्घकालीन फायद्यांची अनेक समीकरणे तयार होतील। आध्यात्मिक रस प्रबळ होईल। खर्च थोडा जास्त असेल, परंतु चांगल्या उत्पन्नामुळे त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही। आठवड्याच्या सुरुवातीला निर्भयता आणि मानसिक शीतलता वाढेल, तथापि हा काळ अल्पकालीन गुंतवणुकीसाठी किंवा सट्टेबाजीसाठी अनुकूल नाही। तुमचे कौतुक होईल। सर्जनशील विचारांच्या शक्तीने यशाचा मार्ग उघडेल। भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे। आरोग्य सामान्यपेक्षा चांगले राहील। दान, सेवा आणि परोपकाराकडे कल वाढेल। जुनी अस्वस्थता संपण्याची चिन्हे आहेत। परदेशातून लाभाच्या बातम्या येऊ शकतात। अचानक आर्थिक लाभाची आशा प्रबळ असेल। आठवड्याच्या मध्यात तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होईल। हुशारी वाढेल। करिअरमध्ये लक्षणीय यश मिळण्याची चिन्हे आहेत। प्रतिष्ठा वाढेल आणि योजना यशस्वी होतील। प्रेमसंबंध वाढतील। समस्यांना तुमच्यावर ओढवू देऊ नका। शांत आणि साक्षीदार वृत्तीने परिस्थितीला तोंड द्या। बौद्धिक धारणा आणि विचारसरणी सुधारेल। मित्रांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा उत्साह वाढवेल। आनंद वाढेल। काही कारणास्तव तुमचे मन थकलेले वाटू शकते। तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कृती तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात। लेखन किंवा सर्जनशील कामात रस वाढेल, पण कोणतीही छोटीशी गोष्ट मानसिक ताण निर्माण करू शकते। यासाठी जास्त विचार करू नका। आठवड्याच्या शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल। तुमच्या क्षमता समोर येतील। काही नवीन कौशल्य विकसित होतील। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याबद्दल आहे। वृषभ राशीत सूर्य असल्याने नवीन कल्पना आणि आत्मविश्वास वाढतो। मीन राशीतील शनी महाराज भावनिकांना प्रोत्साहन देत आहे। तुम्हाला तुमचे ध्येय आणि आरोग्य यांच्यात संतुलन शोधण्याची आवश्यकता आहे। तुम्ही जुन्या जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे पूर्ण करू शकता। दैनंदिन कामे, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी हा आठवडा फलदायी राहील। 6 जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य आणि संवाद वाढेल। तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहू शकते, परंतु मंगळ सिंह राशीतून भ्रमण करत आहे, ज्यामुळे सामायिक वित्त, कर्ज किंवा गुंतवणूक होऊ शकते। पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। विमा किंवा कर संबंधित योजनांचा आढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे। वडिलोपार्जित संपत्ती किंवा वारसा हक्कातून लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात फक्त आवश्यक गोष्टींवर खर्च करा। गुरुग्रह दुसऱ्या भावाकडे पाहत आहे, ज्यामुळे कर्ज मंजूर होणे किंवा पैशांची आवक शक्य आहे। या आठवड्यात आरोग्य हा एक प्रमुख विषय असेल। बुध तुमच्या 6व्या भावाला सक्रिय करत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराकडे, तंदुरुस्तीच्या दिनचर्येकडे किंवा दीर्घकालीन आरोग्य समस्यांकडे लक्ष देऊ शकता। ताणतणावामुळे येणारा थकवा टाळा। मानसिक स्पष्टतेसाठी विश्रांती, पौष्टिक अन्न आणि स्क्रीन ब्रेकला प्राधान्य द्या। 6व्या घरात सूर्याचे भ्रमण प्रयत्नांद्वारे लाभ मिळवून देऊ शकते। कौटुंबिक जीवन शांतीपूर्ण असेल, परंतु तुम्हाला स्वतःला थोडे भावनिकदृष्ट्या अलिप्त वाटू शकते। कामात जास्त गुंतल्यामुळे अंतर निर्माण होऊ शकते। मोठ्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा। घराची दुरुस्ती करा आणि प्रलंबित कामे पूर्ण करा। तुमचा मोकळा संवाद गैरसमज टाळेल। 7 जून पर्यंत मंगळ 7व्या घरात भ्रमण करत आहे। विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात शिस्त आणि एकाग्रतेची आवश्यकता असेल। दीर्घ प्रकल्प आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे। जर तुम्ही लक्ष केंद्रित केले आणि लक्ष विचलित करण्यावर मर्यादा घातल्या तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात। एक सुव्यवस्थित दिनचर्या ही यशाची गुरुकिल्ली असेल। मकर राशी
या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनांचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल आहे. मकर राशी, आठवड्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी आनंदाचा असेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. प्रेमसंबंध सामान्य राहतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचा जोडीदार कठीण काळात तुम्हाला साथ देईल. मकर राशी, यावेळची सकारात्मक बाब म्हणजे यावेळी ग्रहांची स्थिती खूप चांगली आहे. तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने रिअल इस्टेटशी संबंधित काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमच्या मुलाच्या यशाने तुम्ही आनंदित व्हाल आणि कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याची योजना देखील बनवू शकता. तुमचा आदरही वाढेल. व्यवसायात कोणत्याही नवीन कामासाठी योजना आखण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवहाराशी संबंधित कामात सावधगिरी बाळगावी. परस्पर समन्वय राखल्याने तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध दोन्ही प्रेमाने परिपूर्ण होतील. घरातही आनंद आणि शांती राहील. मकर राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग केशर आहे आणि भाग्यशाली क्रमांक हा 4 असेल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.